उगीच कौतुक करत होते बापू. स्वयंपाक चांगला केलाय, स्वयंपाक चांगला केलाय. पण इथे तुला साधी साबुदाण्याची खिचडी सुद्धा बनवता येत नाही. नाहीतर काय. इथे बरोबरीने गोंधळ केलाय. पटवर्धन काका नाहीयेत म्हणून तुला 2 दिवस परचुऱ्यांकडे राहायला बोलवले आहे ना. तू राहा दिवसभर, पण रात्री काहीतरी काम सांगून इकडे ये. म्हणजे तसं पटवर्धन काका रात्री नाहीयेत इथे, तेव्हा घर आपलेच आहे. मीही रात्री इकडेच येईन. तू माझ्यासाठी छान मसाला दूध बनवून ठेव, फार मौज येईल. हो ना? इश्श इश्श. बघ सुभद्रा काकू आजी कशी खिचडी करते. चुकले रे माझे गणपत, मला क्षमा कर. अगं क्षमा कसली, तू पण शिकतेच आहेस. बघ कशी करते ती. गणपत, पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. आता मीही बघून शिकले कशी खिचडी करतात ते. आता ही खिचडी खाऊन सखू एकदाची शांत होईल. हो चल. मलाही असे सारखे निजून राहणे बरं वाटत नाहीये ग. साबुदाणा खिचडीचा गोंधळ माझ्याच मुळे झाला. तुम्हा मुलांवर या वयात न पेलणारी जबाबदारी आली. हुशारी करायला गेले आणि मोठीच फजिती झाली. आता हसू येते, पण आधी रडू येत होते. राग आला होता. सुभद्रा आजीने शिकवले खिचडी कशी करायची ते. चुकले म्हणून शिकले ना. आता आम्ही चुकलो तर तुम्ही आहात आम्हाला शिकवायला. मी आत्ता पाहून आले सुभद्रा आजीने किती झटपट केली खिचडी. खरे तर साबुदाणा रात्रभर भिजवायला हवा, पण ऐन वेळेस साबुदाणा खिचडी करायची वेळ आली तर ऊन पाण्यात कसा भिजवायचा तेही शिकवले मला सुभद्रा आजीने. झाले बाई एकदाचे सखूचे समाधान. आता खेळतात सगळी बाहेर. शहाणी माझी बया. बरे, आता तूही जाऊ खेळायला. नाना आणि बापू सोनपूरला गेलेत. हो, मला फार आनंद झाला. पाटील काका आणि लक्ष्मी काकू खूप चांगली माणसे आहेत. त्यांना मदतच होईल.
पण आई, पाण्याचे नियोजन म्हणजे काय ग? त्याने शेती कशी राखतात आणि ते सोनपूर नावाच्या लोकांना का नाही जमले? अगो, खरे तर आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो, पण बराचसा फुकट जातो राखला नाही तर. अगं, हळूहळू. राखला नाही तर म्हणजे साठवले नाही तर ते सारे पाणी वाहून जाते ना. मग ते साठवायचे कसे? तर त्यासाठी उपाय काय करायचे? छोट्या मोठ्या विहिरी खणणे, शेत तळे तयार करणे, लहान लहान बांध घालून पावसाचे पाणी अडवणे आणि ते जमिनीतच जिरवणे, नदीपासून शेतापर्यंत चर खणणे आणि बरेच काही. मलाही काही फारसे नीट माहित नाही, पण बापू आणि नाना बोलायचे ते माझ्या कानावर पडायचे. तुझे आजोबा म्हणजे बल्लाळराव परचुरेही यात अगदी निष्णात होते. शेती संशोधन करायचे. हो हो. बयो, तूही हळूहळू समजून घे. हो, तुझे सासरे नारायणराव ही फार हुशार आहेत. सोनपूरच्या गावकऱ्यांना जागरूकता नाही किंवा नव्हती, यासाठी दूरदृष्टी असावी लागते. हो, आपल्या पुढच्या पिढीसाठी सगळी तजबीज करावी लागते. आई, तूही किती छान समजावलेस मला. तू किती हुशार आहेस. मी कसली बाई हुशार. खरे तर तुझी रुक्मिणी आजी फार हुशार आहे आणि माझी आई हुशार होती, पण बायकांना संधी मिळत नाही, किंमत दिली जात नाही. पण सावित्रीबाई फुले सारख्या बायकांमुळे अशा वाटते. हो, माझ्या आईस संधी मिळाली असती तर खूप नाव झाले असते तिचे. आई, नको ना रडू. नाही गो, आईची आठवण आली ना की मन खळवळून उठते. माझ्या आईने बऱ्याच गोष्टी शिकवल्यात मला. किती छान. तुला तुझ्या आईने शिकवले, मला माझ्या आईनी आणि माझ्या मोठ्या आजीनी. मीही माझ्या मुलांना हे असेच शिकवेन. किती छान आहे ना ही साखळी. वेडाबाई, कसे काय झाले सगळे? उत्तम. पाटील आणि गावकरी अगदी खुश झाले. काहीतरी हिरावून घेण्यासाठी नव्हे तर आपल्याला कुणीतरी मदतीचा हात द्यायला आले आहेत, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. किती वेळ आधी थोडे गैरवरले, पण नंतर मात्र अगदी उत्साहाने भारावून गेले. आमचे हे नाही का आले? नाही, बापू, पटवर्धन काका आणि माधव खरे तिघेही तिथेच राहिलेत. उद्या प्रात्यक्षिक आहे ना. छान, पुण्याचे काम केले. हो, याचे श्रेय यशोदेला जाते. यशोदेने त्र्यंबक आजोबांना सांगितले म्हणून त्यांना सोनपूर गावाची अवस्था कळली. माझी हिंमत झाली नव्हती, पण यशोदेने त्र्यंबक आजोबांच्या रागाची पर्वाही न करता सारे सांगितले आणि जुळून आले. आप्पा नाही आले, पण नाना, बापू, पटवर्धन काका आणि बाळकृष्ण सारे लगेचच हो म्हणाले. बाळकृष्ण? हा बाळकृष्ण कोण? नाही, चुकून म्हणालो. माधव खरे म्हणायचे होते. मग बाकीची मंडळी कधी यायची?
नाही, ती पटवर्धन काकांची सुशीला आज दिवसभर इकडेच होती, पण घरी काहीतरी कामे आहेत म्हणून रात्री तिकडेच जाईन म्हणाली. उद्या पहाटे येईल परत. अनायसे तुम्ही घरीच जात आहात तर तिला वाटेत घरी सोडाल का तिच्या? हवा असेल तर मी एखादा गडी देते बरोबर. बरे, हो ठीक आहे. बरे, मी थांबतो बाहेर, तिला पाठवा. जातो. सुशीलाताई, मी सोडतो तुला परत घरी, पण पटवर्धन काका आज रात्री घरी नाही येत, मग तू एकटीने राहण्याचा निर्णय का घेतेस? एवढे कसले महत्वाचे काम? पटवर्धन काका येईपर्यंत राहायचेच नाही इथे. असो, चल. अभिमान वाटतो हो तुझा. सोनपूरच्या लोकांसाठी फार चांगले काम करून आलास, पण दगदग झाली असेल ना रे फार. दमलेलं दिसतंय हो माझं बाळ. पाटील काका काय म्हणाले तिथे? तिथल्या लोकांनी तर अगदी भरभरून आशीर्वाद दिले असतील. अरे तिथे काय काय झाले ते सांग ना मला, अगदी उत्सुकता लागून राहिली आहे हो. सांगतो, पण आई गोदा काकू कशी आहे? मी तिला भेटायला गेलो होतो, पण रघुनाथ काकाने मला हकलले. बरे, आणि नानू कुठे? त्यांनी आमच्या बरोबर सोनपूरला येणं सुद्धा टाळले. त्या पुराचे तर मला काही कळतच नाही. आज रात्री सुद्धा शेतावरच्या घरात जाऊन राहतो असे सांगून गेलाय. अरे अरे अरे, कुठे निघालास? असे जेवणावरून अर्धवट उठू नये. आधी जेवून घे आणि मग जा कुठे जायचे ते. बरे, पटकन दे. अरे माझं नानूकडे महत्वाचे काम आहे, मी गणूगडाला माझ्या बरोबर घेऊन जातोय. अरे हो, पण इतकी घाई काय आहे? आई, मला असे एकट्याने रात्री कधी फिरता येईल ग? सतत कोणावर तरी अवलंबून राहावे लागते. मला माझाच राग येतोय. झाले ना? अरे हो, आलोच. अरे सदा सदा, अरे जे सुशिले, तुझा हात धरला तरी तू एवढी लाजतेस? आता काय मी तुझं लाजणंच बघत बसायचं की काय? इश्श. नानू, भाऊ, नानू, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि थेट घरी जायचे आहे. जा घरी. सुशीलाताई, मी तुला पुन्हा परचुऱ्यांकडे सोडतोय. रागवू नकोस, पण ताई एवढंच कर की थांबव हे सगळं. नानूला पुन्हा या घरात घेऊ नकोस. सावर स्वतःला. मी सोडतोय तुला परचुऱ्यांकडे. मी बाहेर उभा आहे. आमुचे सोनेरी पान, ला 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 ला. काकू, एक विचारू का? रागावणार नाहीत ना तुम्ही? आज नाही हो रागवायची मी. खरे तर तेच विचारायचंय. तुम्ही आज एवढ्या आनंदी कशा? म्हणजे विशेष काही घडले का? अगं तो शंकर बापू नावाचा खवीस नाहीये ना घरात, म्हणून. हो, काय बोलताय तुम्ही? अगो आज आनंदच आहे. मोकळेपणाने हसणे, बोलणे, रडणे. आज कुणाचाही अंकुश नाही. येता जाता हिणवणे नाही की जळकी भाषा नाही. अगो समोरच्याला दाबून ठेवले की स्वतः मोठे होतो असे वाटते. आज लग्न झाल्या दिवसापासून दावणीला बांधले. एक दिवस मोकळीक नाही दिली, पण आज बयोमुळे शक्य झाले.
तिने घडवून आणले म्हणून गेलेत हे सोनपूरला आणि 2 दिवस तिकडेच मुक्काम ठोकणार आहेत. आहा हा काय आनंद झालाय म्हणून सांगते तुला. आमुचे सोनेरी. काकू काय बोलताय तुम्ही हे? अगं योग्य तेच बोलतेय. तू नारायणाची पहिली बायको, मी तिसरी त्या राक्षसाची. लग्न झाल्यापासून फक्त चिंध्या चिंध्या केल्या माझ्या मनाच्या आणि शरीराच्या. नुसता छळ छळ आणि छळ. तुला माहिती नाही राधे, हा माणूस काय घाणेरडे घाणेरडे. हो काकू, शहारा येतो अंगावर. अगो मग कुणाजवळ बोलू? नर्मदा होती तेव्हा मन मोकळं करायचो आम्ही एकमेकींकडे. सगळे सगळे बोलायचो. मी सगळे माझे गाठोडे कायम उघडे केले तिच्या समोर. पण ती काही बोलली नाही हो प्रभाकरचे आणि तिचे. तुला एक सांगू राधे, तू नर्मदा, गोदा, ती सुलोचना, तुम्ही खऱ्या भाग्यवान. खूप खूप चांगले नवरे मिळाले तुम्हाला. जीव लावणारे, माया करणारे. माझ्या नशिबी मात्र हा खवीस, दुष्ट, राक्षस. दया माया कशी ती नाहीच त्याला. बाईला पायाखाली दाबून ठेवलंय म्हणजे मोठाच पराक्रम केला असे वाटते त्यास. लग्न झाल्या दिवसापासून जात्यात भरडली जाते आणि वर ब्र काढायचा नाही असा दट्ट्याही मिळतोय. अगं फक्त ऐकून रडतीयस, मी मात्र भोगूनही रडायचे नाही. अगो आता काय सांगायचं तुला. गरोदर आहे. त्या राक्षसापासून पुन्हा दिवस गेलेत मला. काकू पण खबरदार कुणाकडे काही बोललीस तर माझी शपथ आहे तुला. पण मी सुद्धा कच्ची पपई खायला सुरुवात केली. रोज खाते, खूप खाते. कारण मला नको आहे हे सगळं. मला सुटका हवी आहे या सगळ्यातूनच. कच्ची पपई यशोदा, यशोदा. अहो आता काय तुम्हाला मौज वाटायला लागले का खिडकीतून बोलायची? नाही नाही तसे नाही. आज मी बोलायला नाही आलोय. सुशीला ताईला पुन्हा तुमच्या घरी सोडायला आलो होतो. अहो पण ती काम आहे म्हणून तिच्या घरी गेली. तुम्हीच तर सोडलेत तिला थोड्या वेळापूर्वी आणि ती तिच्या घरीच राहणार होती आज. नाही नाही म्हणजे तिचे काम पूर्ण झाले होते तर तिने मला विचारलं की मला पुन्हा परचुऱ्यांच्या घरी सोडता का म्हणून आलो होतो. बरे झाले. मला सुशीला ताईचे वाईट वाटते. बिचारी कशी एकटी उदास असते. तिला तिच्या सासरच्या घरीही जाता येत नाही ना. मी काय म्हणते, सुशीला ताईचे आहो तिला का नाही घेऊन जात त्यांच्या घरी? माहित नाही, जाऊ दे. मोठ्या माणसांच्या गोष्टींमध्ये आपण पडू नये. ते खरे,
पण सुशीलाताई उदास असते म्हणून पटवर्धन आजोबाई उदासच असतात. आपण त्यांना काहीच मदत करू शकत नाही का? अहो, आता जगाच्या मदतीचा विडा आपण उचललाय का? तुम्हाला जिकडे तिकडे आपल्या लोकांचे वाईट वाटत असते, तसे मलाही वाटते. म्हणून तर लग्न न करता मला पुण्याला जायचे होते, पण नाही जाऊ दिले. उलट माझ्यात सुधारणा व्हावी म्हणून त्र्यंबक आजोबांनी माझे लग्न लावून दिले तुमच्याशी. आता तुम्ही माझ्यासारख्या विचारांच्या भुयारात बसून जगाचा विचार करायला लागलात तर झाले पानिपत. पानिपत? अहो, दुर्वांच्या आजीचा आवडता शब्द आहे. एकदा ऐका ती गोष्ट तिच्याकडून, छान सांगते. बरे, पण ऐका ना, सुशीलाताईला मदत कशी करायची करा ना जरा विचार.